To Sir with Love, page number 179. To Sir with Love is a work of fiction based on the life of the author E.R. Braithwaite. टू सर विथ लव ही कादंबरी E.R. ब्रेथवेट या लेखकाच्या जीवनावर आधारलेली आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन ॲन ऑइल रिफायनरी. E.R. ब्रेथवेट जे की प्रमुख पात्र आहे ते तेल शुद्धीकरण कारखान्यात इंजिनियर म्हणून काम करीत असतात. ही सर्व्ड इन रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. युद्धकाळात ते राजाच्या हवाई दलामध्ये काम करतात. आफ्टर द वॉर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्ध संपल्यानंतर कृष्णवर्णीय म्हणून म्हणजेच एक काळा व्यक्ती असल्यामुळे ते आपली नोकरी गमावतात. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लायड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. शेवटचा आश्रय म्हणून ते एका शाळेमध्ये शिक्षकाच्या जागेसाठी अर्ज करतात. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि आश्चर्यकारकपणे ईस्ट एंड लंडनमधील ग्रीनस्लेड या शाळेत वरच्या वर्गांना शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक होते. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. कादंबरी वाचताना ती ज्या काळात कथा घडते तो कालखंड फार महत्त्वाचा आहे. ब्रेथवेट फाइंड्स that even though he considers himself British and has served in the Royal Air Force RAF, the English do not consider him to be one of them. ब्रेथवेट यांच्या असे लक्षात येते की ते जरी स्वतःला ब्रिटिश समजत असले तरी इंग्रज त्यांना आपल्यापैकी समजत नाहीत. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड colonialism as well as about his white students. यामुळे ब्रेथवेट यांना इंग्रज आणि वसाहतवाद याबद्दल द्वेष वाटायला लागतो आणि आपल्या गोऱ्या विद्यार्थ्यांबद्दलसुद्धा त्यांच्या मनात कडवट भावना निर्माण होतात. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. ब्रेथवेट यांची शिक्षक म्हणून स्थिती कशी तरी सुरू होते पण त्यांना वारंवार पश्चाताप करावा लागतो. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स disrespectful, ill-mannered and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with social environment in which they have grown up. ते म्हणजे ब्रेथवेट आपल्या विद्यार्थ्यांना अनादर करणारे, असभ्य, खोडकर असे समजतात, तर त्यांचे विद्यार्थी त्यांना एक उद्धट असा बाहेरून आलेला आणि ज्या वातावरणात ते म्हणजे मुले मोठे झालेली आहेत त्या सामाजिक वातावरणाशी ओळख नसलेल्या व्यक्ती असे समजतात. द स्टुडंट्स हॅरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, यूजिंग foul लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. एके दिवशी विद्यार्थी त्यांना छळतात. ते लेक्चर देत असताना डेस्कची आदळआपट करतात, घाणेरडी भाषा वापरतात, दांडगाई करण्याचा प्रयत्न करतात. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट. ब्रेथवेट यांना छळण्याची संधी अगदी विद्यार्थिनी म्हणजे मुलीसुद्धा सोडत नाहीत. इन अ रिॲक्शन टू दॅट, ब्रेथवेट verbally scolds the girl for acting in an unladylike manner and being unruly in the class. याला प्रतिक्रिया म्हणून वर्गात केलेल्या असभ्य वागणुकीबद्दल
आणि मुलींना शोभत नाही असे वागल्याबद्दल ब्रेथवेट मुलींची खरडपट्टी काढतात. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics. जेव्हा त्यांना समजतं की या प्रकारे रागराग करून मुलांकडून कसलाही आदर मिळत नाही, तसेच कसलेही सहकार्य मिळत नाही, तेव्हा ते शिकण्याचे तंत्र आणि पद्धत दोन्ही बदलतात. शिकवण्याचे तंत्र आणि पद्धत दोन्ही बदलतात and decides to interact with them as though they are adults and respectable persons. आणि हे ठरवतात, म्हणजे ब्रेथवेट ठरवतात की मुलांशी बोलताना ते जणू प्रौढ आणि सन्माननीय व्यक्ती आहेत अशा पद्धतीने बोलायचे. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. त्यांना आता विद्यार्थिनींशी बोलताना मिस आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी बोलताना सर म्हणण्याची गरज होती. ॲट फर्स्ट the students find this level of deference ridiculous and unnecessary. सुरुवातीला विद्यार्थ्यांना ही आदरयुक्त वागणूक हास्यास्पद आणि अनावश्यक वाटायला लागते. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. तथापि काही आठवड्यानंतर एकमेकांच्या प्रती त्यांच्या दृष्टिकोनात फरक झालेला आढळतो. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. यामध्ये ब्रेथवेट यांचे स्नेहपूर्ण वागणुकीने विद्यार्थ्यांना हाताळण्यात मिळालेले यश दिसून येते. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन अ फील्ड ट्रिप्स and excursions to museums and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. मुलांना संस्कृतीविषयी ज्ञान मिळावे म्हणून ब्रेथवेट हे सहलींना घेऊन जातात, वस्तुसंग्रहालयांना भेट देतात, नाट्यगृहाला भेट देतात. यातल्या बऱ्याच ठिकाणांना मुलांनी भेट दिलेली नसते. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. एक गोरी शिक्षिका गिलियन ब्लँचार्ड या सर्व सहलींना सोबत जातात. त्यातून ब्रेथवेट आणि ब्लँचार्ड यांची मैत्री घट्ट होते. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many times. तसेच ब्रेथवेट यांचे त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या संबंधांची अनेक वेळेला परीक्षा बघितली जाते. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. जरी त्यांचे विद्यार्थी त्यांना सतत निराश करतात, दुखापत करतात, तरी विद्यार्थ्यांची परिपक्वता, सहानुभूती आणि ज्ञान यामध्ये ब्रेथवेट यांना आश्चर्य वाटेल अशी प्रगती होते. Another facet of the story which greatly affects its narrative lies is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. या गोष्टीची म्हणजे किंवा कादंबरीची
अजून एक बाजू अशी आहे की जी कथानकाला प्रभावित करते, ती म्हणजे वसाहतवादाचा मोठा इतिहास, त्याचे वाईट परिणाम, मानसिक आणि शारीरिक आघात, जो ब्रेथवेट यांना ब्रिटिशांबद्दल राग वाढवतो. ब्रेथवेट यांचा ब्रिटिशांबद्दल राग वाढवतो. ही कॉन्स्टंटली फील द प्रेजुडिशियल इफेक्ट ऑफ colonialism while living in England after World War II. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहताना वसाहतवादाचा परिणाम म्हणून त्यांना सततचा दुजाभाव जाणवतो. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि हे सर्व नकारात्मक अनुभव ब्रेथवेट यांच्या विचारांना आणि वागणुकीला आकार देतात. ब्रेथवेट is surprised and shocked by the conditions in which these students live. हे विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत राहतात ते पाहून ब्रेथवेट यांना आश्चर्य वाटते आणि धक्काही बसतो. And also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. ते शिकवत असलेल्या वातावरणात युद्धाचा शारीरिक आघातसुद्धा आपणास पाहायला मिळतो. Theme of the novel: student-teacher relationship, prejudice, and racism are the major themes of the novel. शिक्षक विद्यार्थी नातेसंबंध, पक्षपात, वंशवाद ही या कादंबरीची मुख्य विचारसूत्रे आहेत. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. E.R. ब्रेथवेट यांना जराशा कुप्रसिद्ध आणि असभ्य अशा शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी लागते. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. त्यांना असे लक्षात येते की आपले विद्यार्थी हे अशा पार्श्वभूमीशी संबंधित आहेत की शिकण्यासाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी तिथे फारसा वाव नाही. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. त्यांच्या असे लक्षात येते की मुले त्यांचा दृष्टिकोन किंवा वागणूक बदलायला तयार नाहीत. ब्रेथवेट with his novel and creative ideas, innovative techniques, and understanding the student's psychology ultimately wins their hearts in no time. ब्रेथवेट त्यांचे नवीन तंत्र तसेच कल्पक निर्मिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून विद्यार्थ्यांचे मन जिंकतात. Though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. जरी त्यांच्याबरोबर म्हणजे ब्रेथवेट यांच्याबरोबर दांडगाई केली जाते, शारीरिक छळ केला जातो, तरी ते आपला संयम गमावत नाहीत. तसेच आपल्या नवतंत्राचा तसेच कल्पनांचा वापर करणे ते चालूच ठेवतात. The racism prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, is a primary significance in the novel. Is of primary significance in the novel. 1940च्या मध्यात ब्रिटनमध्ये वंशवाद चालू होता. तो विषय हा टू सर्व विथ लव ही कादंबरी त्याच काळात घडते, म्हणून त्या विषयाला या कादंबरीत प्राथमिक महत्त्व आहे. कोणत्या? वंशवादाच्या. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स, including encounters on the bus, at job,
interviews at Greenslade School, when searching for housing, at restaurant with his girlfriend and so on. लेखक कित्येक प्रसंग आपणास वारंवार सांगतो की ज्यामध्ये त्याला गोऱ्या ब्रिटिशांचे वंशवादाशी कराव्या लागलेल्या सामन्यांचे वर्णन, म्हणजे बसमध्ये, नोकरीच्या ठिकाणी, मुलाखतीच्या वेळी, ग्रीन्सलेड शाळेत घराचा शोध घेताना अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना करावा लागलेला सामना तो या कादंबरीमध्ये आपणास लक्षात आणून देतो, सांगतो. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडिस. अगदी सुरुवातीलाच ब्रेथवेट यांना अशा पक्षपाताची अपेक्षाच नव्हती. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गुयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन ब्रिटिश कॉलनी. लेखक म्हणजे ब्रेथवेट एक ब्रिटिश गुयानामध्ये लहानाचे मोठे झालेले, स्वतःला ब्रिटिश नागरिक समजत होते. व्हेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड एस्टीम इन द सोसायटी. जेव्हा त्यांनी ग्रेट ब्रिटनची रॉयल एअरफोर्समध्ये सेवा केली तेव्हा समाजात त्यांना खूप मान सन्मान मिळाला. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर. आणि ज्या दिवशी त्यांनी आपली नोकरी सोडली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते एक बाहेरची व्यक्ती आहेत, ब्रिटिश नाहीच. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज, where he is informed that the job was already been filled or he is overqualified for it. ब्रेथवेट यांचा व्यापक अनुभव आणि शिक्षण हे नोकरीसाठीच्या मुलाखतीला काही उपयोगाचेच होईना. अशा ठिकाणी त्यांना नेहमीच सांगितले जायचे की जागा अगोदरच भरली गेलेली आहे, किंवा त्यांना असे सांगितले जायचे की ते जास्त शिकलेले आहेत. This heightens Braithwaite's sense of betrayal for British. यामुळे ब्रिटिशांच्या विश्वासघाताचा ब्रेथवेट यांना खूप अनुभव आला. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो व्हर्बली. यात महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे त्यांना कधी शारीरिक धक्काबुक्की झाली नाही, कधीकधी शाब्दिक चकमक मात्र जोरदार झाली. He exhibits patient endurance at times, and at others he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. त्यांनी कधीकधी खूप सहनशीलता दाखवली, तर कधी ज्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली त्याबद्दल संताप वाढून द्वेषभावनासुद्धा मनात निर्माण झाली. ॲज ए रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट ग्रीनस्लेड स्कूल टू बी अ बिट नोटोरियस अँड रफ इन बिहेवियर, बट with proper care and treatment all the students would surely achieve success. या सर्व अनुभवांचा परिणाम असा झाला की ग्रीनस्लेड शाळेतील मुले त्यांना थोडीशी कुप्रसिद्ध, वागणुकीत असभ्य अशी वाटली, पण योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना खात्रीने यशस्वी केले जाईल. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. इतका वेळ आपण जे बघत होतो ते लेखक कोणत्या परिस्थितीत कादंबरी लिहित आहे आणि लेखक वंशवादामुळे कोणत्या अनुभवांना सामोरा जातो. म्हणजे कादंबरीची पार्श्वभूमी इतका वेळ आपण पाहिली की कादंबरी कोणत्या प्रकारच्या वातावरणामध्ये घडलेली आहे ते आपण पाहिलं.
पण आता आपल्याला एक त्याच्यातलं चॅप्टर म्हणजे एक्स्ट्रॅक्ट ठेवलेला आहे आणि त्याच्याबद्दल त्या चॅप्टरमध्ये काय आहे हे आता जरा थोडं डिटेल बघावं लागणार आहे. पण प्रत्यक्ष चॅप्टर अभ्यासण्यापूर्वी त्याच्यातला सारांशानं जो भाग बघायला पाहिजे तो या सिनॉप्सिसमध्ये आहे. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. या उतार्यामध्ये ब्रेथवेट यांचे विद्यार्थी मंडळात 6 महिन्यांचा अहवाल सांगतात, ज्यामध्ये विद्यार्थी हल्लीच्या काळात म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये आपण काय अभ्यास केला हे विद्याशाखा आणि इतर मुलांना त्याबद्दल सांगतात, म्हणजे अहवाल देतात. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक्स नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फॅसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट different people, culture, customs, and importance of international and interracial cooperation. Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, preside over the meeting. ब्रेथवेट यांच्या वर्गाचे प्रतिनिधी त्यांनी केलेल्या अभ्यासाबद्दल सांगतात. आपल्या बोलण्यात ते वेगवेगळे लोक, संस्कृती, चालीरीती तसेच आंतरराष्ट्रीय आणि आंतरवंशीय सहकार्य यांच्या महत्त्वाबद्दल बरेचसा भर देतात. मिस जोसेफ आणि डेनहॅम हे ब्रेथवेट यांच्या वर्गाचे विद्यार्थी त्या मीटिंगचे अध्यक्ष होतात. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंग्दी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. सुरुवातीला मिस्टर फ्लोरियन हे शाळेचे मुख्याध्यापक मीटिंगला उद्देशून खूप वेळ बोलतात, पण ते साऱ्यांना आवडतं. वन आफ्टर अनदर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. एकानंतर दुसरा असे करत करत प्रत्येक वर्ग निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत ते शिकत असलेल्या विषयातल्या प्रगतीचा अहवाल सादर करतो. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. वर्गांनी सादर केलेल्या अहवालावर जर एखादा प्रश्न असेल तर शिक्षकांचे एक मंडळ उत्तर देण्यासाठी नेमलेले आहे. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देर इज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन देअर एबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स. सुरुवातीला खालचे वर्ग सादरीकरण करतात आणि हे अगदी उघड असतं की विद्यार्थी त्यांच्या गुणवत्तेच्या क्रमांकानुसार सादरीकरण करतात. तसे तसे त्यांच्यात झालेली प्रगती त्यांच्या प्रकटीकरणातून दिसून येते. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बीइंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. मिस्टर ब्रेथवेट यांचा वर्ग वयाने सर्वात मोठा असल्याने अहवाल सादर करताना ते सर्वात शेवटी सादर करतात. मिस जोसेफ begins the highest classes proceedings by clarifying that common theme underlying all their students. This term is the interdependency of mankind. मिस जोसेफ ही सर्वात वरच्या वर्गाची माहिती द्यायलाच लागते. ती स्पष्टीकरण देते की मनुष्य जातींचं एकमेकांवर असलेलं अवलंबित्व हा सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासात असलेलं मुख्य विचारसूत्र आहे. पॉटर स्पीक्स
in the field of math, focusing on how greater understanding in the world of fostered by the use of common weights and measures. पॉटर गणिताच्या बाबतीत माहिती द्यायला लागतो आणि वजन, माप यांचा वापर करून या जगात महान तत्वांची समज कशी वाढलेली आहे ते सांगतो. मिस पेगी अँड जॅक्सन स्पीक्स ऑन जिओग्राफी अँड मिस डरे अँड फर्नमन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी with Furman stealing the show by exhibiting a model of human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. मिस पेगी आणि जॅक्सन जिओग्राफीवर बोलतात. मिस डरे आणि फर्नमन शरीरशास्त्रावर चर्चा करतात. फर्नमन हा मानवी हाडाच्या सांगाड्याचे मॉडेल दाखवतो आणि त्याच्या वर्गाचा निष्कर्ष हा की सर्व माणसे मुळात समानच होती यावर तो भर देतो. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री अँड जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. मिस डॉड इतिहासावर अहवाल सादर करतात तर जोसेफ ग्रहशास्त्रावर. डेनहॅम क्रिएट्स अ स्टर बाय स्पीकिंग ऑन द रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी अँड गेम्स, complaining that the class was ill-conceived and pointless. डेनहॅम शारीरिक शिक्षण आणि खेळ या विषयांवर बोलून गोंधळ उडवून देतो आणि तक्रार करतो की हा विषय अयोग्यरित्या शिकवला जातो. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॉन अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर द स्टुडंट्स क्वेश्चन arising from the senior presentations. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॉन्स आणि मिस फिलिप्स हे विद्यार्थ्यांनी आयत्या वेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निवडले जातात. व्हेन डेनहॅम परस्यूज हिज एन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक पीटी, मिस्टर वेस्टन रिस्पॉन्ड्स क्वाईट रिडिक्युलसली, trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. जेव्हा डेनहॅम सर्व विद्यार्थ्यांनी पीटी घेण्याची आवश्यकता या बाबतीत त्याने केलेल्या प्रश्नाचा पाठपुरावा करतो तेव्हा मिस्टर वेस्टन अगदी हास्यास्पद रीतीने उत्तर देतो कारण की त्याला त्याच्या विषयापासून दूर करायचे असते. अनएक्सपेक्टेडली the quiet and hesitant Miss Phillips steps in and gives a sturdy defense of the practice, and Denham, knowing that he has been outwitted, has no choice but to respectfully seize his hated protest. त्यावेळी शांत आणि संकोची वाटणाऱ्या फिलिप्स अनपेक्षितपणे पुढे येतात आणि संयमानेच सामंजस्याने डेनहॅमला मागे टाकत आपली बाजू ठामपणे मांडतात. डेनहॅम आपला पराभव आनंदाने स्वीकारतो. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. ब्रेथवेट आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंदी होतात. आता जो चॅप्टर आपल्याला सिलेबसमध्ये ठेवलेला आहे त्याच्याबद्दल बघू. टू सर विथ लव. चॅप्टर 17. प्रति सर स्नेहपूर्ण अभिवादन. भाग 17. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. 15 नोव्हेंबर हा ग्रीनस्लेड स्कूलच्या कॅलेंडरमधला महत्त्वाचा दिवस होता कारण या दिवशी स्टुडंट काउन्सिलचा 6माही अहवाल सादर केला जाणार होता. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ऑकेजन्स अँड बिकेम ॲज एक्सायटेड ॲज द चिल्ड्रन ॲज द डे अप्रोच्ड. मी या दिवसाबद्दल खूप ऐकले होते त्यामुळे जसं जसं दिवस जवळ येत होता तशी तशी मुलांप्रमाणे माझीही उत्कंठा वाढत होती.
It was entirely their day, arranged, presented and controlled by them. हा पूर्णपणे मुलांचा त्यांनी योजलेला, सादर केलेला आणि जबाबदारीने पार पाडलेला दिवस असणार होता. I observed the activities of my class as they prepared for it. Nothing with pride, the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. माझा वर्ग ज्या प्रकारे तयारी करत होता ते मी पाहत होतो. ज्या व्यावसायिक पद्धतीने कामांची वाटणी केलेली होती आणि एक आखीव रेखीव कार्यक्रम तयार केला होता ते पाहून मला अभिमान वाटला. There were whispered conferences with members of other classes in the arrangement of it. आखणी करताना इतर वर्गातील मुलांबरोबर हलक्या आवाजात त्यांच्या बैठकाही होत होत्या. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. त्या दिवशी असेंब्ली म्हणजे विधानसभा नव्हती. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम हू सीम्ड टू बी the important officials for the occasion moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. मुले रुबाबदार पोशाख घालून छान तयार होऊन आली होती आणि आजच्या प्रसंगी महत्त्वाचे अधिकार असलेले मिस जोसेफ आणि डेनहॅम प्रत्येक सदस्य आपापली भूमिका पार पाडण्यास तयार आहेत ना याची खात्री करत सर्वांमध्ये फिरत होते. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. 10 वाजता सकाळी घंटा वाजली आणि सर्वजण आपापल्या वर्गानुसार बसण्यासाठी सभागृहात गोळा झाले. Miss Joseph and Denham, the two most senior students, sat on the stage, one on each side of Mr. Florian, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. स्टेजवर मिस्टर फ्लोरियन यांच्या दोन्ही बाजूला सर्वात वरिष्ठ विद्यार्थी मिस जोसेफ आणि डेनहॅम बसले. सर्वजण शांत बसताच फ्लोरियन उभे राहिले आणि त्यांनी शाळेला संबोधून भाषण केले. ही स्पोक ॲट लेंथ, रिइटरेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ईच चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स. शाळेची उद्दिष्टे आणि धोरण तसेच ध्येय यांच्या पूर्तीसाठी प्रत्येक मुलाचे महत्त्वपूर्ण योगदान यावर भर देत ते बराच वेळ बोलले. ही गेव प्रेज व्हेरेवर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज यट अ ग्रेट डील टू बी डन. जिथे शक्य होते त्या गोष्टींची त्यांनी प्रशंसा केली, पण त्याचबरोबर प्रत्येकाचे आचरण. लिसन दिस अगेन. ही गेव प्रेज व्हेरेवर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज यट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लीनलीनेस अँड द परस्यूट ऑफ नॉलेज. जिथे शक्य होते त्या गोष्टींची त्यांनी प्रशंसा केली, पण त्याचबरोबर प्रत्येकाचे आचरण, स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप सुधारणा करायला हवी आहे यावर त्यांनी जोर दिला. ॲज आय लिसन्ड आय रिअलाइज्ड दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम स्कूल. हिज रिमार्क्स all showed that he identified himself with it
अँड एव्हरीवन इन इट. त्यांचे बोलणे ऐकताना मला जाणवले की हे गृहस्थ त्यांच्या शाळेपासून मनाने जराही दूर नाहीत. त्यांच्या बोलण्यावरून ते स्वतः शाळेशी आणि शाळेतल्या प्रत्येकांशी मनाने किती जोडलेले आहेत हे दिसून येत होते. ही देन विश्ड देम सक्सेस विथ काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रेमेंडस अप्लॉज. नंतर त्यांनी सर्वांना परिषदेची बैठक म्हणजे काउन्सिल मीटिंग यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात व्यासपीठावरून रजा घेतली. थिंग्स नाऊ मूव्ड क्विकली इन टू गिअर. पुढच्या हालचाली आता जलद गतीने होऊ लागल्या. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या आणि त्यांनी परिषदेमागचा उद्देश आणि त्याच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. Each class would report through its representative on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. ईस्टरनंतर सुरू झालेल्या 6माही सत्रात झालेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रत्येक वर्ग प्रत्येक विषयानुसार निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत अहवाल देईल. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. सर्व वर्गांचे अहवाल सादर करून झाल्यानंतर शिक्षकांच्या एका समितीला म्हणजेच पॅनलला व्यासपीठावर आमंत्रित केले जाईल आणि विविध अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर समितीकडून उत्तरे दिली जातील. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी or which teachers would be invited to sit. बाकी सर्व गोष्टींप्रमाणेच पॅनलची निवड ही पूर्णपणे मुलांच्या निर्णयावर केली जाणार होती आणि किती व कोणत्या शिक्षकांना व्यासपीठावर बोलवले जाईल याबद्दल शिक्षक वृंदातील म्हणजे स्टाफमधील कोणत्याही सदस्याला पूर्वकल्पना नव्हती. The reports began with the lowest or youngest class first. These were mainly 12 years old who had joined the school the previous summer. अहवालांचे सादरीकरण सर्वात लहान वयोगटाच्या वर्गापासून सुरू झाले. या गटातील 12 वर्षाची बहुतांश मुले आदल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रात शाळेत दाखल झालेली होती. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it creditably. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. त्यांच्यापैकी बरीच जण संपूर्ण शाळेसमोर उभी राहायला बुजत होती, घाबरलेली होती, पण तरीही त्यांनी कौतुक वाटावे इतक्या छान प्रकारे सादरीकरण केले. स्वतःहून माहिती गोळा करण्यातल्या अडचणींशी त्यांची प्रथमच ओळख होत असल्याने त्यांचा अहवाल संक्षिप्त असणे स्वाभाविक होते. क्लास आफ्टर क्लास was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. एकामागून एक वर्ग प्रतिनिधित्व करीत होते आणि प्रत्येक पुढच्या म्हणजे सेमिस्टरच्या
म्हणजेच सत्राच्या सादरीकरणाच्या कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. मच ऑफ देअर वर्क वॉज रादर एलिमेंटरी, बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स. बरेचसे काम तसे प्राथमिक स्वरूपाचे होते, मात्र स्वतः समजून घेऊन त्यातील परस्पर संबंध जाणून घेणे हे त्यांच्या दृष्टीने मोठे काम होते. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न. सर्व अहवालांमध्ये मुलांनी काय शिकणे अपेक्षित होते यापेक्षा त्यांना काय समजले यावर अधिक भर दिला गेलेला होता. When the turn of my class came, I sat up anxiously from. माझ्या वर्गाची पाळी आली तसा मी उत्सुकतेने सावरून बसलो. From the list he held in his hand, Denham called out the names of the representative, together with the subject on which they would report. जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांची हातातल्या यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारायला डेनहॅमने सुरुवात केली. पॉटर ॲरिथमेटिक, सॅपियानो नेचर स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री, डेनहॅम पीटी अँड गेम्स, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स. पॉटर अंकगणित, सॅपियानो निसर्गाभ्यास, मिस पेग आणि जॅक्सन भूगोल, मिस डेअर अँड फर्नमन शरीरशास्त्र, मिस डॉड इतिहास, डेनहॅम शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, मिस जोसेफ गृहविज्ञान. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. डेनहॅमने ज्या आत्मविश्वासपूर्ण सौजन्याने वरिष्ठ मुलींना संबोधित करताना मिस हा शब्द वापरला ते पाहून मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटला. तारुण्यात पदार्पण करताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषतः लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती याची मला खात्री पटली. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉकड अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. नावे घेतल्यावर सर्वजण स्टेजवर गेले आणि आपापल्या जागेवर भारदस्त आविर्भावात स्थानापन्न झाले. मग मिस जोसेफने छोटेसे भाषण केले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. मग मिस जोसेफने छोटेसे भाषण केले. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मनकाइंड and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical locations and differences in color, races and creeds. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमधून मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. त्याचबरोबर भौगोलिक स्थान, रंग, वंश आणि पंथ यांच्यात फरक असूनही सर्व मानवजाती कशा परस्परावलंबित आहेत हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळते. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. नंतर तिने पॉटरला बोलवले. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मीजर्स of the relationship between the kilogram and the pound. पॉटरने वजन आणि मोजमापांवर केलेल्या कामाबद्दल किलोग्रॅम आणि पाऊंड, मीटर आणि फूट
यांच्यातील संबंधांबद्दल सांगितले. ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. तो म्हणाला की जगभरात या दोन पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत वापरली जाते आणि लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या सर्वांना समजेल अशा एका मोठ्या गोष्टीचे ते प्रतीक आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट्स इस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट बॉल weevil on cotton and the Colorado beetles on potatoes. सॅपियानोने वर्गात केलेल्या कीटकांवरील अभ्यासाबद्दल, खास करून गव्हावरील काळी कीड, कापसावरील बॉल भुंगा म्हणजे ती पण एक कीडच आहे, आणि बटाट्यावरील कोलोरॅडो बीटल यांच्या अभ्यासाविषयी सांगितले. He showed how many countries had pooled their knowledge and a result of research on the behavior, breeding habits and migration of these pests and were gradually reducing the threat they represented to these important products. कीटकांचे वर्णन, प्रजनन पद्धती आणि स्थलांतर यांचा किती देशांनी अभ्यास करून आपल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर ठेवले आणि या मोलाच्या उत्पादनांवरील धोका हळूहळू कमी केला ते त्याने दाखवले. मिस पेग आणि अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलावरील अहवाल एकमेकात विभागून घेतला. Jackson spoke first on the distribution of mineral deposits and vegetable produce over the earth's surface, how a country rich in one was often deficient in the other, and of the interchange and interdependence which inevitably followed. आधी जॅक्सनने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खनिज साठे आणि भाजीपाला उत्पादनांच्या वितरणाबद्दल सांगितले. तसेच एखाद्या देशात एखाद्या उत्पादनाची विपुलता असेल तरी दुसऱ्या उत्पादनाची कित्येकदा कमतरता असते आणि त्यामुळे देवाणघेवाण व परस्परावलंबित्व अपरिहार्यपणे घडते याविषयी सांगितले. मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, stressing the problem facing the post-war world for feeding, clothing and housing its populations. मिस पेगने मानवी संबंधांवर भाष्य केले. विशेषतः युद्धानंतर जगाला भेडसावणाऱ्या अन्न, वस्त्र आणि लोकांच्या निवाऱ्याच्या समस्येवर तिने भर दिला. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts and programs of UNICEF. Furman, as usual, had a trump card up his sleeve. तिने हजारो निर्वासित, विस्थापित, अवांछित लोकांचा संदर्भ दिला. नेहमीप्रमाणे फर्नमॅनने युनिसेफचे प्रयत्न आणि कार्यक्रम हा आपला हुकमी यक्का समोर ठेवला. When called, he made a signal to someone off stage, and Welsh and Allison appeared, bearing a skeleton between them, together with a sort of gallows. त्याला बोलावले तेव्हा त्याने स्टेज खाली असलेल्या एकाला इशारा केला आणि वेल्श आणि ॲलिसन फाशीच्या स्तंभासारखा दिसणारा एक लाकडी खांब आणि सांगाडा घेऊन तेथे अवतरले. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from
a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of a cord. डोक्याच्या कवटीला लावलेल्या आकड्याला म्हणजेच हुकला लटकणारा आणि दोरीच्या टोकापासून हलकेच गोल फिरणारा सांगाडा अशी एक रचना केली गेली. धिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अपरोरियसली. ते गमतीदार दृश्य आवडल्याने शाळेमध्ये हास्याचा कल्लोळ उठला. बट levity soon evaporated when Furman began to speak. His voice was clear and precise, and he had a strong sense of the dramatic. फर्नमन बोलू लागल्यावर मात्र ते हलके फुलके वातावरण विरले. तो अगदी स्पष्ट, नेमक्या शब्दात आणि नाट्यमय आवाजात बोलत होता. Calmly he told them that it was a female skeleton. That was a fact and could easily be proved. त्याने शांतपणे सर्वांना सांगितले की तो एका स्त्रीचा सांगाडा होता, जी गोष्ट सहज सिद्ध करता येऊ शकत होती. But he could not say with any assurance whether she had been Chinese or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or mixture of both. मात्र ती स्त्री चिनी, फ्रेंच, जर्मन किंवा ग्रीक होती का गव्हाळ, श्वेतवर्णी की मिश्रवर्णी होती हे तो निश्चितपणे सांगू शकत नाही. And from that, he said, the class had concluded that basically all people were the same. The trimmings might be different, but the foundations were all laid out according to the same blueprint. यावरून वर्गाने असा निष्कर्ष काढला की लोकांचे बाह्यरूप भिन्न असले तरी मुळातून सर्व लोक एकसारखे असतात आणि सर्वांचं मूळ साचा किंवा ब्ल्यूप्रिंट म्हणा एकाच प्रकारे तयार केलेली असते. फर्नमन वॉज वंडरफुल. ही हॅड देम ईटिंग आउट ऑफ हिज हँड. फर्नमनच्या या बोलण्यामुळे, या लाजवाब बोलण्याने सर्वजण प्रभावित झाले. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ ॲन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्नमन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट. फर्नमनच्या कामगिरीच्या पुढे मिस डेअरने केलेले सादरीकरण काहीसे निराशाजनक होते आणि तिलाही ते जाणवले असावे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज अँड ऑफ द ॲडव्हांटेजेस गेनड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडव्हाइस अँड असिस्टन्स. तिने माणसांच्या आजार आणि रोगविषयक समस्यांबद्दल माहिती दिली, तसेच ज्ञानाची, मार्गदर्शनाची आणि मदतीची देवाणघेवाण केल्याने होणाऱ्या फायद्याविषयी सांगितले. मिस डॉड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. मिस डॉडने इतिहासातील इंग्लंडच्या पुनर्निर्माण काळाच्या अभ्यासाबद्दल सांगितले. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड, रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा. त्यांच्या वर्गाला तो इतिहास होता.
त्याबद्दल ती बोलली. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट clerical domination and of their efforts to break from established religious traditions. पाद्री लोकांच्या वर्चस्वाच्या विरोधात मुक्त विचाराच्या लोकांनी दिलेल्या लढ्याविषयी आणि प्रस्थापित धार्मिक परंपरा मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी तिने सांगितले. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स for the beliefs and cultures of others and the now common interest in trying to study and understand those cultures. या सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांमुळे इतरांच्या श्रद्धा आणि संस्कृतींबद्दल सहिष्णुता बाळगण्याचे विचार हळूहळू रुजू लागले. त्या संस्कृतींचा अभ्यास करण्याकडे कल वाढू लागला आणि त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. Denham's report was a bit of shock. डेनहॅमचा अहवाल जरा धक्कादायक होता. He severely criticized the general pattern of PT and games, emphasizing the serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their games activities. त्याने पी टी आणि क्रीडा या विषयांच्या सर्वसामान्य पद्धतींवर कडक टीका केली. तसेच जागा मिळवण्यात येणाऱ्या प्रचंड अडचणीवर आणि त्यामुळे त्यांच्या खेळावर होणाऱ्या परिणामांवर जोर दिला. ही कंप्लेन्ड दॅट द पी टी वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस अँड द रूटीन मोनोटोनस. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. A jolly good game was far better. पीटीचं तास अतिशय नियोजनशून्य व निरर्थक आहे आणि त्याचे रूटीन अतिशय नीरस आहे. पी टी केल्याने काहीही फायदा होत असेल असे आपल्याला वाटत नाही. त्यापेक्षा एखादा अतिशय रंजक खेळ खूप चांगला ठरला असता अशी त्याने तक्रार केली. Apparently he was voicing the opinions of all the boys, for they cheered him loudly. वरवर पाहता तो बहुधा बाकीच्या सर्व मुलांच्या वतीने मत मांडत असावा, कारण त्याचे बोलणे ऐकून सर्वांनी मोठ्याने जल्लोष केला. When the reports were over, Denham called 2 children at random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on a slip of a paper. अहवाल वाचन संपल्यानंतर डेनहॅमने प्रेक्षकांमधून 2 मुलांना बोलवले आणि कागदाच्या चिठ्ठ्यांवर प्रमुख आणि इतर शिक्षकांची नावे लिहायला त्याने सांगितले. These slips were folded and placed in a hat, juggled vigorously and then withdrawn one by one. सर्व चिठ्ठ्या दुमडून एका हॅटमध्ये ठेवल्या गेल्या, जोराने हलवून त्या मिसळल्या आणि एकामागे एक उचलल्या गेल्या. द नेम्स वेअर कॉल्ड मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स डेनहॅम and Miss Joseph led the others off the stage and the teachers took their seats. Weston, big and bushily untidy between the 2 women. Mr. Weston, Mrs. Del Evans, Miss Phillips Denham आणि मिस जोसेफ यांची नावे पुकारण्यात आली. स्टेजवरील बाकीच्यांना खाली पाठवून शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. 2 शिक्षकांच्या मध्ये राकट आणि गबाळे मिस्टर वेस्टन बसले. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आता प्रश्नोत्तरे सुरू झाली. आय बिलीव्ह आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी what followed. It was an experience
which I shall not easily forget. त्यानंतर जे घडले हे पाहण्यासाठी मी बरीच मेहनत केली असावी याची मला खात्री पटली, कारण तो अनुभव मी सहजासहजी विसरणार नाही. The questions were mostly from the two top classes, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. दोन्ही वरच्या वर्गाकडून मुख्यतः प्रश्न आले होते, कारण लहान मुले एकतर बुजरी होती किंवा प्रश्न सुचून विचारण्याएवढी पुरेशी माहिती त्यांच्याकडे अजून नव्हती. The teachers had no briefing and were often caught out stammering in their indecision. शिक्षकांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे ते अनेक ठिकाणी द्विधा झाल्यामुळे अडखळत होते. मात्र पुन्हा एकदा मला आश्चर्याचा धक्का बसला. But here again I received a big surprise. पण इथे पुन्हा एकदा मला आश्चर्याचा धक्का बसला. The freely seemingly brainless Miss Euphemia Phillips proved to be the coolest and the best informed of the three. दिखाऊ आणि निर्बुद्ध भासणाऱ्या मिस युफेमिया फिलिप्स त्या तिघांमध्ये सर्वात शांत आणि सर्वाधिक जाणकार असल्याचे जाणवले. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॉन्डुअर अँड अथॉरिटी अँड वुड ऑफन इंटरव्हीन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉझिंग एम्बॅरेसमेंट. त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्टपणे आणि चतुराईने उत्तरे दिली आणि इतरांना अडचणीत न येऊ देता कुशलतेने हस्तक्षेप करून अनेक वेळा मदतही केली. वेस्टन कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. वेस्टनने स्वतःचे अतिशय हास्यास्पद चित्र उभे केले. इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम अँड फर्नमॅन्स ॲड्रॉइड क्वेश्चनिंग he found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. डेनहॅमच्या बेधडक टीका आणि फर्नमनच्या चतुर प्रश्नांच्या भडीमारासमोर ते पूर्णपणे निरुत्तर झाले होते, बावरून गेले होते आणि अपमानित झाल्यामुळे ते धमकावणीच्या सुरात बोलू लागले. He could not effectively support the PT exercises for which he was partly responsible as having any definite physical advantage. PTच्या व्यायामाचे ठोस शारीरिक फायदे असतात याचे ते प्रभावीपणे समर्थन करू शकले नाहीत, याला ते स्वतः काही अंशी जबाबदार होते. Denham was a trained boxer and insisted that such exercises were only advantageous if practiced daily and for more sustained periods. PT twice daily for 20 minutes was a waste of time, he asserted. डेनहॅम हा प्रशिक्षित बॉक्सर होता. दररोज आणि दीर्घकाळासाठी जर सराव केला तरच व्यायाम फायदेशीर ठरतो असा त्यांनी आग्रह धरला. तसेच PT आठवड्यातून 2दा 20 मिनिटांसाठी करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे असे त्यांनी ठासून सांगितले. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रेन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. मिस फिलिप्सने पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर वाढला. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. PT आणि क्रीडा
याचबरोबर इतर सर्व विषयांचा काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले गेले आहे याची त्यांनी सर्वांना जाणीव करून दिली. The school, with its limited facilities, must be considered in terms of the greatest good for the greatest number, and it would be beyond anyone's powers to please everybody. शाळेने आपल्या जवळील मर्यादित सुविधांमध्ये अधिकात अधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्याचा विचार करणे आवश्यक असते आणि प्रत्येकाला खुश करणे कोणाच्याही क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड, फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज, आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू meager helpings of pity and games which this school can offer. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. निरागस डोळ्यांनी डेनहॅमला रोखत त्यांनी म्हटले, तुमच्यापैकी काही जणांकडे उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे, त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या पीटी आणि खेळाच्या अल्प मदतीची खरे तर गरज नाही. मात्र हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपला कार्यक्रम योग्य आणि उपयुक्त ठरेल अशी बरीच मुले आहेत. उलट तुमच्यापैकी काही मोठी मुले कदाचित या बाबतीत आपल्याला मदतही करू शकतील. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माईट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दीज शुगरी रिमार्क्स and rose in reply. या गोड बोलण्यामुळे डेनहॅम काही माघार घेणार नव्हता, त्यामुळे तो उत्तर द्यायला उठला. Then why do we have to do pity? Why don't they take only the kids who need it? The rest of us can have a game of football or something. Instead of doing a lot of daft thing that is no good to us. मग आपल्याला पीटीची गरज काय? फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनाच का घेऊ नये? आपल्या हिताच्या नसलेल्या या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल किंवा दुसरा एखादा खेळ खेळू शकतात. हा खरे तर पेचट टाकणारा प्रश्न होता. दिस वॉज अ पोजर. हा खरं तर एक पेचाट टाकणारा प्रश्न होता. बट शी केम राईट बॅक ॲट हिम, हर बेबी ब्ल्यू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट धिस क्रॉसिंग ऑफ स्टेव्ज. पण तो पेच सोडवण्याच्या आनंदात मिस फिलिप्सचे निळे डोळे चमकले आणि तिने त्याला प्रत्युत्तर दिले. लेट अस से इट इज ॲज मच an exercise of mind as it is of body, Denham. The whole timetable in the school is meant to help you in the world after you live here, and doing what you are told in spite of not liking it is a part of training. I feel sure that you will see the point in that. Denham, आपण असं समजूया की हा जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही आहे. शाळेचे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला इथून बाहेरच्या जगात गेल्यानंतर उपयोग व्हावा अशा दृष्टीने तयार केलेले आहे आणि एखादी गोष्ट आवडत नसूनही सांगितल्यामुळे करणे हाही एक प्रशिक्षणाचा भाग आहे. यामागचा हेतू तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे. दॅट स्टॉप्ड हिम. हे ऐकल्यावर तो थबकला. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड, बट ही कुड डू नथिंग अबाउट इट अँड सॅट लुकिंग रादर rueful. Miss Phillips' smile broadened. This freely innocent-looking puss had gobbled her canary without leaving the tiniest feather.
टायनिएस्ट फिगर आपल्यावर मात करण्यात आली आहे, पण आपण त्याबद्दल काही करू शकत नाही हे बिचाऱ्या डेनहॅमच्या लक्षात आले. त्यामुळे तो चडफडत बसून राहिला आणि मिस फिलिप्सचा आनंद द्विगुणित झाला. या अडाणी निरागस दिसणाऱ्या मांजरीने स्वतःच्या केसालाही धक्का न लागता भक्ष्य गट्टम करून टाकले होते. I began to understand how it was that so slight a creature could cope so effectively with her class. इतकी लहानशी मूर्ती देखील आपल्या वर्गाचा इतका प्रभावीपणे सामना करू शकते हे माझ्या लक्षात आले. Soon after this, as the morning ended, the head went on to the stage and closed the proceedings, expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. यानंतर लगेचच सकाळ संपण्याच्या वेळी प्रमुखांनी स्टेजवर जाऊन कार्यवाही समाप्त केली. त्यांनी